नंदुरबार शहरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली। वसतिगृहात झोपत असलेल्या मुलीच्या पायावर बसल्याने मुलगी जागी झाली। मुलीने ओरडण्यास सुरुवात केली असता अज्ञात व्यक्तीने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सुमारे 40 वर्षीय अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करत आहे आणि आरोपीला शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वसतिगृहातील मुलींसाठी अधिक कठोर सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्थानिक प्रशासनाने अधोरेखित केले आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।